कळंब येथे मेंढपाळ समाजाची बैठक संपन्न। 16 जुलैपासून डॉक्टर अर्जुन महानर यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन। केदारखेडा। प्रतिनिधी बी.के. धसाळ। मेंढपाळ समाजाच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कळंब येथे मेंढपाळ समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक अत्यंत उत्साहात पार पडली। या बैठकीत समाजाच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून आपल्या न्याय्य हक्कांसाठी 16 जुलैपासून डॉक्टर अर्जुन नामदेवराव महानर हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला। शासनाच्या उदासीनतेविरोधात निर्णायक लढा। मेंढपाळ समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आजवर शासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि विनंत्याही करण्यात आल्या, मात्र शासनाने नेहमीच या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले। शासनाच्या याच उदासीन भूमिकेमुळे अखेर हा संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले। राज्यातील समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन। हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण मेंढपाळ समाजाच्या अस्तित्वाचा आणि न्याय्य हक्कांचा आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांनी या आंदोलनाला तन मन धनाने पाठिंबा द्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संघर्ष यशस्वी करावा। बैठकीतील प्रमुख सूर। आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। या बैठकीला कळंब आणि परिसरातील मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी डॉक्टर अर्जुन नामदेवराव महानर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला। जर शासनाने वेळेत मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक केले जाईल, असा इशाराही मेंढपाळ समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। दिनांक 16 जुलै 2026 रोजी अमरावती येथे होत असलेल्या अन्नत्याग आंदोलन या अन्नत्याग आंदोलनाचे मुख्य संयोजक अर्जुन भाऊ महानूर हे आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी कळंब येथे आलेले आहे आणि सर्व मेंढपाळ बंधूसोबत बोलणं झालं आणि आमच्या सर्व यवतमाळ जिल्ह्याच्या मेंढपाळ बंधूंचा या अन्नत्याग आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही येणाऱ्या 16-17 तारखेला सर्व मेंढपाळ बंधू मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहणार आहे।